आजी, आज दिवस खूप बिझी गेला बघ. हो आजी, आज घरचा अभ्यास पण खूप दिला होता, आताशी पूर्ण झाला. म्हणजे एकूणच तुम्ही आज भरपूर गोष्टी केल्या. आजी, तू आज आम्हाला विनोदी गोष्ट सांग, म्हणजे गोष्ट ऐकून सर्व थकवा दूर होईल. मुलांनो, आज तुम्हाला गावातील एका अशा हुशार आणि संस्कारी शेतकरी मुलाची गोष्ट सांगते, ज्याने एका भोंदू बाबाचा अद्दल घडवली. अरे वा आजी, भोंदू बाबा म्हणजे तो लोकांना फसवायचा का? आजी, तो मुलगा कोण होता? तो खूप शूर होता का? त्याचं नाव होतं सुबोध. तो शूर तर होताच, पण त्यापेक्षाही तो बुद्धीने खूप हुशार आणि सर्वांना मदत करणारा होता. आजी, या गोष्टीच नाव काय ग? मी तुम्हाला गोष्ट सांगेल. गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐका. मग तुम्हीच मला सांगायचं आहे की या गोष्टीचं नाव काय असेल. शिक्रापूर नावाचं एक सुंदर गाव होतं, झाडांझुडपांनी नटलेलं. गावात जेमतेम 60-70 घरे असतील, त्यामुळे गावातील प्रत्येक जण एकमेकांना ओळखत असतं. त्या गावात सुबोध आपल्या पत्नीसह राहत होता. सुबोधकडे वडिलोपार्जित 2 एकर शेती होती. त्या शेतीत तो कष्ट करून उत्तम धान्य पिकवत असे. सुबोध कष्टाळू तर होताच, पण गावातील सर्वांच्या मदतीला तो धावून जाई. लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स तो आपल्या बुद्धिचातुर्यानं चुटकीसरशी सोडवायचा. त्यामुळे पूर्ण गावाचा तो लाडका होता. कशा आहात मावशी? मी बरी आहे. एवढे सामान घेऊन कुठे निघालात? मी बाजारात गेली होती, खूप खरेदी केली. आता घरी निघाले आहे. माझ्याकडे पिशव्या द्या, मी त्या घरापर्यंत न्यायला तुम्हाला मदत करतो. नको बेटा सुबोध, तुला दुसरे काही काम असेल. घरापर्यंत जाईल मी हळूहळू. पिशव्या इकडे द्या मावशी, तुमचे घर इथून फार काही लांब नाही. आपण पटकन जाऊ, मग मी माझ्या कामाला जाईल. सुबोधने मावशींच्या हातातील पिशव्या घेतल्या व दोघेही चालू लागले. तेवढ्यात रामनानांनी त्यांना पाहिले. अरे सुबोध, तुझ्याकडे माझं एक काम होतं. रामनाना, काय काम होते? अरे मला पेन्शनचा फॉर्म भरून हवा होता. संध्याकाळी घरी याल का? तुम्हाला घरीच चहा घेता घेता फॉर्म भरून देईल. असा हा सुबोध सर्वांना हसत हसत मदत करायचा. सुबोध त्याच्या शेतात आला. तिथे त्याची पत्नी आनंदी शेतात काम करत होती. सुबोधला पाहून तिला आनंद झाला. शेतात आलेले पीक पाहून सुबोध आनंदीला म्हणाला, आनंदी, आज शेतात पीक किती छान आलंय ना? देवाची कृपा आणि आपल्या कष्टाचं फळ मिळालं. अहो, आपल्या कष्टाचं व तुमच्या चांगल्या वागणुकीचं हे फळ आहे. अगं, तुझी साथ मला लाभली, त्यामुळे हे सर्व शक्य आहे. हो हो, आणि आज सकाळी सरपंचांनी तुमचं कौतुक केलं. तुम्ही काल त्यांच्या आजारी गायीला वाचवलत म्हणून. सरपंचांची गाय आजारी होती. मी शेजारच्या गावात जाऊन डॉक्टरांना घेऊन आलो. अरे त्यात काय मोठं, एकमेकांना मदत करणं हेच तर आपलं कर्तव्य आहे ना. अहो, पण त्यामुळे त्यांची गाय आज जिवंत आहे. सरपंचांचा त्यांच्या गायीवर केवढा जीव आहे माहित आहे ना तुम्हाला. आनंदी, आपल्याला जमेल तेवढी मदत सर्वांना केली पाहिजे. म्हणूनच तर संपूर्ण गाव तुमचा एवढा मान सन्मान करतो. असे सर्व नीट चालू असताना एक अजब घटना घडली. गावाबाहेरील जंगलात एक बाबा आले. बाबांचं नाव जंतर मंतर बाबा. त्यांनी तिथे एक झोपडी बांधली. बाबांचे कपडे भगवे आहेत व बाबा त्रिशूल घेऊन बसतात. बाबांना अनेक विद्या प्राप्त आहेत. बाबांकडे जादुई शक्ती आहे अशी बातमी गावात पसरली. गावकरी बाबांच्या दर्शनाला जाऊ लागले. जंतर मंतर बाबा की जय. बाबा, तुमच्या दर्शनाचा लाभ मिळाला, आम्ही धन्य झालो. अलख निरंजन, मी कैलास पर्वतावरून आलोय. माझ्याकडे जादुई शक्ती आहेत. ही पहा माझी जादू. बापरे,
बाबांनी तर हवेतून सफरचंद काढलं. धन्य आहात बाबा तुम्ही. महाराज, आमच्या घरावर कृपा करा. आम्ही तुम्हाला रोज खायला गोडधोड आणि भेटवस्तू आणून देऊ. हा सफरचंद माझा प्रसाद आहे, सर्वांनी वाटून घ्या. महाराज, आम्हाला प्रसाद मिळाला. आम्ही धन्य झालो. हो, जो मला चांगला नैवेद्य देईल त्यालाच माझा आशीर्वाद लावेल, नाहीतर भस्म करून टाकीन. बाबा, आम्ही तुमच्या सेवेत कोणतीही कमी पडू देणार नाही. फक्त तुमची कृपा आम्हा सर्वांवर राहू दे. सर्व गावकरी सकाळ संध्याकाळ जंतर मंतर बाबांच्या सेवेला जाऊ लागले. सोबत मिठाई, जेवण, भेटवस्तू नेऊ लागले. जंतर मंतर बाबांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी भोळ्या भक्तीनं प्रयत्न करू लागले. गावकऱ्यांची ही भोळी श्रद्धा बघून बाबा मात्र मनातल्या मनात खुश होत होते. आजी, रोज एवढी सेवा, जंतर मंतर बाबांची तर भारी मज्जा झाली असेल. मुलांनो, मला सांगा बरं, बाबा हवेतून वस्तू काढायचा म्हणजे त्याच्याकडे खरोखरच जादुईदा शक्ती होती का? नाही आजी, तो नक्कीच काहीतरी हातचलाखी आणि ट्रिक करत असणार. हो आजी, पण बाकीचे गावकरी त्याच्यावर एवढा विश्वास का ठेवत होते? कारण लोक भीतीनं आणि अंधश्रद्धेनं आंधळे झाले होते. मग पुढे काय झालं ऐका. एक दिवस बाबा त्यांच्या कुटीबाहेर फेऱ्या मारत होते. मनात विचार करत होते. हे शिक्रापूर गावातले ग्रामस्थ खूपच कंजूस दिसतात. फक्त खाण्याचे पदार्थ व भेटवस्तू आणतात. कोणीही पैसे किंवा चांदी सोन्याच्या भेटवस्तू देत नाहीत. काहीतरी करायला हवे. यांच्याकडून सोन्याच्या वस्तू मागतो. एकदा का त्या मिळाल्या की इथून दुसऱ्या लांबच्या गावी निघून जाईल. नवीन लोक, नवीन मागणी करता येईल. तेवढ्यात गावातील काही लोक तिथे आले. त्यांच्या मागोमाग सरपंच व सुबोधही तिथे आले. ऐका गावकऱ्यांनो, उद्याच्या उद्या मला गावातील प्रत्येक घराकडून 5-5 सोन्याच्या मुद्रा हव्या आहेत. पण बाबा, एवढी मोठी रक्कम तुम्हाला कशासाठी हवी आहे? मी तुमच्या गावासाठी एवढे जप तप करतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी सोन्याची आहुती द्यावी लागते. त्यामुळे ही अट पूर्ण करावीच लागेल. पण महाराज, 5 सोन्याच्या मुद्रा? आम्ही गरीब शेतकरी एवढे पैसे कुठून आणणार? जर अट पूर्ण केली नाही तर देवाचा कोप होईल. देवाचा शाप सर्वांना लागेल. गाव जळून भस्म होईल. नको महाराज, देवाच्या कोपापासून आम्हाला वाचवा. मी माझे दागिने विकून त्याच्या सोन्याच्या मुद्रा बनवून तुम्हाला देतो. सरपंच, तुम्ही लगेच गावात दवंडी द्या. गावाला देवाच्या कोपापासून वाचवायचे असेल तर हे काम लगेच झाले पाहिजे. जशी आज्ञा बाबा. गावातली सर्व मंडळी पारावर जमली. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया पसरली होती. आपलं हसतं खेळतं गाव भस्म होईल. आपण सर्व भस्म होऊ की काय? बाबांनी आपल्यापुढे खूप मोठा पेच निर्माण केला आहे. 5 सोन्याच्या मुद्रा कोठून आणायचे? माझे ते घर शेतीवरच चालते. धान्य मागितले असते तर मी लगेच दिले असते. सोने ते पण 5 सोन्याच्या मुद्रा कुठून आणू? मला तर सोन्याच्या मुद्रा देण्यासाठी घर विकावे लागेल. पण हे एका दिवसात कसे शक्य आहे? गावकरी एकमेकात चर्चा करू लागले. थांबा, जरा थांबा. कोणाला यावर काय उपाय सुचतो का ते पहा. मी जाऊन बाबांना सांगतो. बाबा, माझे आयुष्य तसे पण थोडेच राहिले आहे. संपूर्ण गावाच्या ऐवजी मला एकट्याला भस्म करा आणि माझ्या गावाला वाचवा. थांबा ग्रामस्थांनो, असे काही होणार नाही. कोणताही देव भक्तांकडे सोन्याची मागणी करत नाही आणि भस्म तर त्याहून करत नाही. देव नाही, पण बाबा आपल्याला नक्की भस्म करतील.
त्यांच्याकडे अद्भुत विद्या आहेत. हो, आजच्या त्यांच्या कोपिष्ट मुद्रेकडे पाहून मलाही असेच वाटते. सुबोध, तूच यातून काही मार्ग काढू शकतोस. मला या बाबांवर आधीपासून संशय होता की हे भोंदू बाबा असणार. आजच्या त्यांच्या वागण्यानं माझे मत पक्के झाले. सर्वजण आता निश्चिंत मनानं घरी जा. मी यावर नक्की काहीतरी उपाय काढतो. सुबोधच्या आश्वासनामुळे सर्वांना धीर आला. सर्वजण आपापल्या घरी निघाले. अहो, जंतर मंतर बाबांनी प्रत्येक घरातून 5 सोन्याच्या मुद्रा आणायला सांगितले आहे. ही बातमी खरी आहे का? हो, तू जे ऐकलेस ते खरे आहे. अहो, आता काय करायचं? आपल्याकडे तर एकही सोन्याची मुद्रा नाही. बाबांचा शाप लागला तर? आनंदी, घाबरू नकोस. कोणताच माणूस कोणाला शाप देऊन भस्म करू शकत नाही. हा बाबा भोंदू आहे. पण त्याने काल हवेतून अंगठी काढली होती ना? ती त्याची हातचलाखी होती. मी एक युक्ती आखली आहे. उद्या या बाबाचा ढोंग मी उघडा पाडतोच. दुसऱ्या दिवशी सुबोधच्या सांगण्यावरून गावातील काही मंडळी एकत्र जंतर मंतर बाबाकडे जायला निघतात. बाबा, मी तुमच्यासाठी 5 नाही तर 10 सोन्याच्या मुद्रा असणारा हा जादूचा डबा आणलाय. वा सुबोध, तू तर खूप शहाणा निघालास. आण तो डबा माझ्याकडे. थांबा बाबा, या डब्याला एक दिव्य मंत्र आहे. तुमच्या जादुई शक्तीने आधी सांगा, यात नक्की काय आहे? माझ्या दिव्य दृष्टीला सर्व दिसतं. यात सोन्याच्या मुद्राच आहेत. बघा गावकऱ्यांनो, बाबांच्या दिव्य दृष्टीला डब्यातील दगड दिसलेच नाही. आणि तुम्ही म्हणता बाबाकडे दिव्य शक्ती आहे. म्हणजे काय? सुबोध, तू या डब्यात दगड भरून मला द्यायला आलास? तुला माझ्या जादुई शक्तींची कल्पना नाही का? काय? ज्याला डब्यातील दगड दिसत नाहीत, तो कसला जादुई बाबा? हा तर भोंदू आहे. आपल्याला लुटायला आला होता. पकडा याला. थांबा भुंदू बाबा, कुठे पळून चालले? लोकांची फसवणूक केल्याबद्दल आता तुरुंगाची हवा खा. अरे वा, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अगदी वेळेत पोचलात. भोंदू बाबा पळून चालले होते. सुबोध कालच पोलीस स्टेशनला आला होता. त्याने जंतर मंतर बाबांबद्दल सर्व मला सांगितले. या भोंदू बाबाला आम्ही फार दिवसापासून शोधत होतो. याने तुमच्यासारख्या खूप गावाकऱ्यांना फसवले आहे. सुबोध, आज तुझ्या हुशारीमुळे आमची होणारी मोठी लूट थांबली. आम्हाला माफ कर. सरपंच साहेब, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा. सुबोध, आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान वाटतो. इन्स्पेक्टर साहेब जंतर मंतर बाबांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दावाकऱ्यांचे चेहरे आनंदाने खुलले. तर मुलांनो, सांगा बरं, या गोष्टीतून आज आपण काय बोध घेतला? आजी, कोणत्याही भोंदू बाबांवर किंवा चमत्कारांवर आंध्रा विश्वास ठेवू नये. आणि भीतीपोटी निर्णय न घेता सुबोध सारखा बुद्धीचा वापर करावा. शाब्बास. खरी ताकद चमत्कारात नाही तर आपल्या विचारात आणि प्रामाणिक कष्टांमध्ये असते. तर मुलांनो, सांगा बरं, तुम्ही या गोष्टीला काय नाव द्याल? आजी, खूप सोपं आहे. जंतर मंतर बाबांची फजिती. वा, हे नाव एकदम गोष्टीला शोभते.